आमच्याकडून कारवाईला फक्त स्थगिती, आमचं सर्व सैन्य अलर्टवर, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका, सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार, मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। जम्मू काश्मीर हे भारत पाक वादाचं मूळ कारण, सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल, सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। भारताच्या हल्ल्यात पाकच्या 11 सैनिकांचा मृत्यू, पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीचे 6 सैनिक मारले गेले, पाकची कबुली। दरम्यान पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर, हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, पोस्टरवर उल्लेख, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठांमधील व्यवहार सुरू तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराची माहिती। जम्मू काश्मीरमधील शाळा आजपासून सुरू, बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार। कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा भागातील शाळा बंद। राजस्थानच्या जैसलमेरमधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे, एसडीआरएफच्या पथकाकडून अमर शहीद सागरमल गोपाल उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। राजस्थान सीमेवरील जिल्ह्यात काल ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती, जैसलमेरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 6 दिवसांनंतर धार्मिक स्थळं उघडली, 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी तर बाजारपेठा देखील उघडल्या, परिस्थिती पूर्वपदावर। अमृतसरमध्ये काल अचानक ब्लॅकआउट, सांबा सेक्टरमध्ये ड्रोन आढळल्यानंतर ब्लॅकआउट, पंजाबमधील 5 जिल्हे अद्याप रेड अलर्टवर, आजही अमृतसरमधील शाळा बंद राहणार। अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलंय, विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान टर्कीसोबत व्यापार करणार नाही, शत्रूचा मित्र म्हणजे आमचा शत्रू, व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचे बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया। S-400 नंतर भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली, S-500 बहुलक्ष्य आणि अवकाश संरक्षण सक्षम प्रणाली। भारत किती ताकदवान आहे हे मोदींनी जगाला दाखवलंय, ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, सामंतांची माहिती। राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज, राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता, रमेश कदमांनी उदय सामंतांची भेट घेतली। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र, स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी यांचा राजीनामा, तेजस्वी घोसाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। नाराज तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी निमंत्रण, तेजस्वी यांनी राजीनामा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावलं, तेजस्वी घोसाळकर आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटणार। पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं, तीच परिस्थिती आताही आहे, तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करतात, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका। कराडच्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मेधा कुलकर्णींकडून सीबीआय चौकशीची मागणी, यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला, बॅनरवर आशय, शिवसेना उपनेते अद्वै हिरेंकडून बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेची ओबीसी विजयंती संवाद दौरा रॅली पोहोचली अमरावतीत, मुंबईतून रॅलीला सुरुवात झाली होती, ओबीसी आणि विजयंती समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी रॅलीचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक, शिवसेना भवनमध्ये आमदार खासदार जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। मंत्री गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, महाजनांविरोधातील युट्यूबवरील 6 आक्षेपार्ह चित्रफिती तातडीनं हटवण्याचे आदेश। राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप, आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा, संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता। राज्याचा 10वी बोर्डाचा निकाल जाहीर, यंदा 94.10% निकाल, 98.82% कोकण विभागाची निकालात बाजी, मुलींचा 96.14% निकाल तर मुलांचा 92.31%।
देशात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल. सोमवार ते बुधवारपर्यंत सतर्क राहण्याचा इशारा. टोरेस घोटाळ्यातील पैसे अंगडी यांच्या माध्यमातून फिरवण्यात आले. ईडीनं केलेल्या तपासात माहिती समोर. ईडीनं मारलेल्या छाप्यात 6,30,00,000ची रोकड जप्त. मुंबईत सुरू असलेल्या उड्डाणपुलांची कामं रखडली. कोणताही दबावगट नसल्यानं पुलांची कामं रखडली. रखडलेल्या कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता. जून अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात नव्या 200 बस दाखल होणार. नव्या बससाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण. पीएमपी प्रवाशांना आरामदायी आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यासाठी सज्ज. पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन होर्डिंगबाबत गंभीर नाही. महापालिका प्रशासन होर्डिंग कंपन्यांच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप. होर्डिंगवरील जाहिराती उतरवण्याची मुदत संपली तरी प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावती शहरातील पाणीपुरवठा उद्यापर्यंत पूर्ववत होणार. गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. पुण्याच्या चास कमान धरणातून सोडलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 10% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पाणलोट क्षेत्रात पाणी टंचाई. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता तयारी पूर्ण. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा. आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यात अवकाळी पावसाची दाणादाण. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका. वीज पडून राज्यात 4 जणांच्या मृत्यूची नोंद तर जनावरं दगावल्याचंही वृत्त. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे आणि पालघरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट. पावसाळी हवामान 17 मेपर्यंत कायम राहणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. तासभरापासून ढगांच्या गडगडाटासह विविध भागात पाऊस. सिंहगड रोड, धायरी आणि कोंढवा परिसरात पाऊस. जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळमध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण. 15 मेपर्यंत जळगावात अवकाळी पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगावच्या रावेर तालुक्यातील खानापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. केळी पिकासह ज्वारी, बाजरी, हळद पिकांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण. काढणीला आलेल्या ज्वारी पिकाला धोका. जळगावच्या रावेरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांचं नुकसान. आमदार अमोल जावळे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. तापमान वाढल्यानं टोमॅटोचं पीक करपलं. वाशिमच्या बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो 30 ते 40 रुपये दर. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ. फरसबी, शेवगा, गवार आणि मटारच्या दरांनी 100 ओलांडली. अकोल्याच्या अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकांचं नुकसान. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे कल. मजूर मिळत नसल्यानं धान कापणीसाठीही केला जातोय हार्वेस्टरचा वापर. अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून मिळाला नागरिकांना दिलासा. इंद्रायणी नदीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या 29 बंगल्यांवर हातोडा पडणार. सर्वोच्च न्यायालयानं रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळला. पालिकेला 31 मेपूर्वी कारवाई करावी लागणार. लातूरमध्ये अवकाळीमुळे रस्त्यांवर पाणी साचलं. सूतमिल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान. सोलापूरच्या माढा परिसरात अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसानं जोर धरला. पावसामुळे भुईमुग पिकाला फटका. यवतमाळच्या फुलसावंगी, राहूर, शिरपुली मार्गाची अवस्था बिकट. खड्ड्यांमुळे रस्त्यावर गाडी चालवताना वाहन चालकांची कसरत. कंत्राटदारावर कारवाईची मागणी. रेती धोरणावर महसूल प्रशासन वेळकाढूपणा करत असल्यानं यवतमाळमध्ये घरकुलची बांधकामं रखडली. प्रशासनाच्या खादाड वृत्तीमुळे कामं रखडली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबेंचा आरोप. जळगावच्या यावल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न करणारे 4 जण सीसीटीव्हीत कैद. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरात घरफोडीचं सत्र सुरू. चामराई रोड परिसरात बंद घर फोडून चोरट्यांकडून 2,33,000चा ऐवज जप्त. गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक. लातूर पोलिसांनी महिलेला अटक केली. महिला आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक परिसरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. 10 दिवसांपूर्वी पिंपळदरी गावातून बेपत्ता झाली होती महिला.
सांगलीच्या मिरजेत रत्नागिरी नागपूर महामार्गावर चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरच्या इचलकरंजीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वेताळवाडी परिसरात कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली होती. वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यात प्राणी गणना, बौद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात मचानावर बसून निसर्गप्रेमींनी प्राण्यांची नोंद घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टर्फवर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. फुटबॉलमधील दानवेंच्या चपळाईचं सर्वांकडून कौतुक. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंकडून भारतीय जवानाच्या सीमा भागात अडकलेल्या कुटुंबाला गावी पाठवण्यासाठी मदत. अमृतसरमध्ये काही दिवसांपासून अडकलं होतं कुटुंब. वर्ध्यात देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप. अंतिम सामन्यात महिला गटात हरियाणा संघ तर पुरुष गटात मध्य प्रदेश संघ विजयी. समारोपाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. सांगली एपीएमसी आणि पणन महामंडळाकडून आंबा महोत्सवाचं आयोजन. सांगलीकरांचा आंबा महोत्सवाला भरघोस प्रतिसाद. 5 दिवसात 33 लाखांच्या आंब्यांची खरेदी. अंगावर झाड कोसळून 2 जिवलग मित्रांचा मृत्यू. नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना. गौरव रिपोटे, सम्यक निलेश भोसले असं मृत झालेल्या मित्रांची नावं. दुचाकीवरून कामावर जात असताना अंगावर कोसळलं झाड. बुलढाण्यात वीज पडून महिलेचा मृत्यू. लोणार तालुक्यातील तोरपांगरामधील घटना. लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं मोठं नुकसान. अमरावतीतील 482 गावांना पुराचा संभाव्य धोका. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट आणि 216 लाईफ रिंग. नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. आग्रोळी आणि चिखले गावाजवळील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. उद्या देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार. दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार. शहरात सगळीकडे समान आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी निर्णय. बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी. बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल. पुणे स्थानकावरून एक उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार. बंगळुरू ते गोरखपूर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार. या गाडीला पुणे स्थानकावर थांबा. पुण्यात एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याला वाहनधारकांचा थंड प्रतिसाद. पुण्यात 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या 27 लाख, पण आतापर्यंत 1,61,000 वाहनांनाच एचएसआरपी नंबर. घरच्या मनोरमध्ये विनयभंग करत महिलेला लुटण्याचा प्रकार समोर. स्थानिक पोलीस तक्रार घेत नसल्याचा पीडित महिलेचा आरोप. पीडित महिलेची मुख्यमंत्री पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी. शिर्डीला जाताना जालन्याच्या भाविकांच्या कारला अपघात. पती पत्नीचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ अपघात. मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वारा. नगर रोडवरील पोलीस अधीक्षक पेट्रोल पंपाचा वादळी वाऱ्यात छत कोसळला. दोघे. धाराशिवमध्ये केमिकलयुक्त बनावट डिझेलचा पुरवठा केला जात असल्याचं उघड. बनावट डिझेल पुरवणारा टँकर आणि पेट्रोल पंप महिला पोलीस अधिकाऱ्याचा असल्याची माहिती.